आ, आ, जमाने में कहाँ टूटी हुई तस्वीर बनती है, तेरे दरबार में बिगड़ी हुई तकदीर बनती है। तारीफ तेरी निकली है दिल से, आए हैं लब पे बनके कवाली, शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवाली, शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवाली। जोरात टाळ्या वाजवा सिद्धूसाठी. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सेंटर फ्रूट फू बाय फू टोल फ्री कॉमेडी पॉवर्ड बाय फेम टर्मरिक हर्बल ब्लीच. हो, तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या भागाला. आजच्या आपल्या भागामध्ये अनेक धमाल काय धडधड काय करतात ना मध्ये मला कळत नाही मी बोलत असताना. तर मंडळी आज एक मिनिट. हॅलो. अरे काय चाललंय कसले त्या तेंडुलकरला बघितलं काय? अरे. त्याचा गेम इथेच होणार आहे ना? तेंडुलकरचा गेम इथे नाही होणार, वानखेडेला. अरे बाबा त्याचा गेम वाजवायचा आहे गेम. काय बोलतोस कळतंय का तुला? जगाचा देव आहे त्याचा गेम वाजवताय तुम्ही. अरे बाबा तो तेंडुलकर नाही रे, तो चमडी पिक्चर बनवताना तो तेंडुलकर. असलं घाणेरडं काहीतरी बोलायचं ना. इथं चमडीच्या बेल्टच्या खालचे विनोद सुद्धा चालत नाही त्या माणसावरती. असलं काहीतरी बोलायचं नाही. अरे बाबा तुला काय माहित नाही रे. काय हे बघ, हा तेंडुलकर, हा त्याचा फोटो. हा कुठे दिसला ना तर मला लगेच फोन कर. ओके. माझा फोन नंबर घे. हा, सांग. 9234444444. ओके. फोन कर मला. काय फोन कर रे बाबा मला, मी असेल इथेच पुढे तरी. हा जोरदार टाळ्या या विनोदासाठी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मधून भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे. अहो जेवण बनवणे हा याचा छंद आहे, पण डोक्याने हा थोडासा मंद आहे. किचनचा मास्टर शेफ स्वयंपाक बनवतो फ्लॉप. किचनचा हा मास्टर शेफ बनवतो फ्लॉप. करत नाही काम बरोबर, करत नाही काम, करत नाही काम बरोबर, करत नाही काम. हा करत नाही काम बरोबर, करत नाही काम. केवढा खर्च केला का चॅनल न तू आवाज. कव्वालीच्या वेळेस चांगले कपडे घातले तरी तू गाणं म्हटलं का गोंधळीच वाटते. सगळा खर्च आहे. नमस्कार 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 मंडळी, नमस्कार नमस्कार. तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे खाना खाजाना बे. कसं आहे मंडळी, काय ना मला ना म्हणजे इंटरनॅशनल चेफ झाल्यापासून ना मला एक वेगळंच नाव भेटलं, एक वेगळं वलय भेटलं. म्हणजे काय झालं, लय लोक माझ्याकडे आले, विचारायला लागले का बा बंडू भाऊ कसं काय कुठं कधी. खरं सांगू तुम्हाला, आज मी एवढा मोठा चेफ झालो त्याचं खरं खरं श्रेय माझ्या बायकोला आहे. कारण माझ्या बायकोने जर भंगार स्वयंपाक बनवला नसता तर मी आज या ठिकाणी पोहोचलो नसतो. तर आता तुमचा जास्त वेळ घेत नाही, कार्यक्रमाला सुरुवात करतो. तुमच्या आवडत्या कार्यक्रमात खाना खाजाना बे. तर एक म्हणजे आपण कसं खरोखरीच आपण ना एका वेगळ्या पद्धतीने या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आज म्हणजे जी आपली भाऊ भाऊ शेवटचे 2 एपिसोड याच्यानंतर करणार. एक आता ह्या लास्ट शपथ घेणार, शपथ नाही करणार. मी सांगतो तुम्हाला, बिलकुल मारू नका, अंगाशी नका, बेव लागतं. बंडू सारख्याचा करते तुम्हीच का? मीच आहे. मग कसं आपण आपल्या आई वडिलांना सांगू नाही शकत ना, नाव बदला म्हणून. त्यांनी ठेवलं, आपण काय करू शकतो? त्यांनी ठेवलं, मी काय मी
सर सर किती किती सरकू आता अबे आता का हा माझ्या मांडीवर बसेल? अरे पहा तो डायलॉग लोक लोक डायलॉग बोलायला लागले लोक डायलॉग बोलायला लागले आपले हा? मग चांगला आहे ना, चांगला आहे ना, आपण फेमस होतोय. फेमस होता चपला जुत्यानं मारेपर्यंत एकच डायलॉग घिसाडत नाही फेमस होता फेमस होता कोण आहेस तू हु आर यू सर मी सागर कारंडे. सागर कारंडे म्हणजे ज्युनियर आहे पुढे घाता तुम्ही पण घाता सारखं सारखं ते शराब मी सिनियर आहे मी काय बोलू शकतो पुढे बोल कामात बोल सर मी सागर कारंडे. मला तुमच्यासारखं शेफ व्हायचंय सर. अबे पागल घरी बायको आमच्या नावानं बोंबलते इकडे हे प्रोग्राम वाले पैसे देत नाही तिकडे उधारीवाले आमच्या माग आहे. अरे आम्ही आमच्या जिंदगीत शेफ नाहीये तर तुला कुठून आम्ही शेफ तसं नाही मग. मला आचारी व्हायचं तुमच्यासारखं आचारी. मग असं शुद्ध भाषेत बोलत जा ना आचार्य भाषा आहे म्हणजे स्टँडर्ड भाषा वापरली पाहिजे हे अशी हलकट भाषा वापरत जाऊ नको शेफ बीफ आपण म्हणायला पाहिजे सर मला चेफ व्हायचा आहे चेफ CST चेफ व्हायचा चेफ व्हायचं मला ठीक आहे सर मला शेफ व्हायचं सर शेफ व्हायचं सर मला काहीतरी शिकवा. काहीतरी अरे जगात काही एकमेव शिक्षक आहे मी तुला तो प्रत्येक वेळेस होता मला काहीतरी शिकवा मला काहीतरी शिकवा तुला सांगतो या परवाच्या शेवटी हे लोक मला बक्षीस देणार नाही आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार देतील. काय शिकणारा बाळा मिठ्ठू माझ्या लेकरा काय शिकणार आहे तू. सर दम आलू. जा पटकन जा पटकन माझ्याकडे वेळ नाही कुठे जाऊ काय करू. तू म्हणला ना दम आलू नाही सर म्हणजे ती एक डिश आहे ना. प्लास्टिकची आहे की स्टीलची आहे. हो सर ती बटाट्याची आहे. बटाट्याच्या डिशा बी आल्या मार्केटमध्ये आतापर्यंत बटाट्याचे पापड पाहिले होते मी पण हे बटाट्याच्या डिशा म्हणजे वा वापरली तर डिश नाही तर मोडून खाल्ला तर पापड. सायंटिस्ट लोक किती हुशार असतात राजो कशापासून काय बनवतात मानायला लागत वा सायंटिस्ट लोक. सर तो एक पदार्थ आहे खायचा बटाट्याचा असतो तो. अबे मग पिवळ्या बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी म्हणणार टेक्निकल नाव देऊन राहिला त्याला साध्या पिवळ्या बटाट्याची भाजी आहे ती खाल्ली नाही का कधी टेक्निकल नाव भिकारपणा काम करतो बघ तू प्रॉब्लेम काय तुला. सर दम आलू वगैरे असं काहीतरी शिकवा ना सर चांगलं. तर मला एक नवीन डिश आलेली आहे मार्केटमध्ये. काय कुठली केक एकदम नवीन आले तुला शिकायचे आहे का. हा केक शिकायचे. मी शिकू शकत नाही तुला कारण का आपल्याकडे केक शिकवायला काही साहित्य नाही आहे बनवणार कायच्यात आहे. सर हे काय ओन आहे ना. हे हे ओन आहे माझी गटगट आतापर्यंत मी याच्यात चड्डी बनवून वाळू घालत होतो. अबे इतक्या लवकर सुकते तुला काय सांगू मी. हो सर सर मला व्हेज पटियाला ड्रेस मटेरियल नाही विकत भेटत. बरोबर काली डाल पिली डाल. अबे काली डाल पिली डाल काय अंधश्रद्धा आहेत ना बे आपण बनवायची पिली डाल जास्त वेळ गॅसवर ठेवली काय ऑटोमॅटिक काली होऊन जाते. मला ना काहीतरी नॉनव्हेज बद्दल सांगा ना. जोक का रेसिपी. सर रेसिपी सांगा. सर मला सांगा तुम्ही कोंबडी कधी बनवता. गाडी खाली आली की लगेच बनवते. मग सर मला चिकन लॉलीपॉप शिकवा ना. चिकनचे एवढे लाड करायचे ना बे तिला लॉलीपॉप बिले उद्या ते पावडर मागेन लिपस्टिक मागेन काय करणार काय तू कुठे खर्च वाढत फालतू मध्ये करत जाऊ नको. मला चिकन 65 तरी शिकवा. अबे 65 म्हणजे जीवन गौरव घेऊन रिटायरमेंटले आलेल्या कोंबड्या त्या खाऊन काय प्रोटीन भेटणार आहे तुले. जवानीचं बोल काही जवानीचं बोल. जवानीचं जाऊ मला काहीतरी शिकवा काही चालेल मला काही शिकवा. शांत राह शांत स्टुडिओ मध्ये आहेस तू असं हाताताईपणा करू नको शांत राह. आता आपला एक कार्यक्रम चालू होणार आहे ते कळाय लक्षात घे. लक्षात घे इकडे मा नमस्कार नमस्कार म्हणजे नमस्कार नमस्कार नमस्कार. आता तुमच्या आवडत्या कार्यक्रमाला सुरुवात करतो ज्याचं नाव आहे खाना खाजाना बे. काय बनवायचं काय आहे. बनवायचं काय काही बनवून आपण आज वेगळी डिश बनवूया. काही बनवू नये काहीतरी वेगळं पाहिजे आम्हाला दरवेळी तेच नाही बनवायचं. बनवतो सर बनवतो एक खतरनाक डिश बनवतो सर. मला कुठे काय येतं मला काहीतरी खान थोडस एखादं लिंबू पाणी येतं मला लिंबू पाणी. लिंबू पाणी इथं काही डायरिया झाला का कोणाला लिंबू पाणी काहीतरी मला नाही येत मला नाही येत. पुस्तक आहे ना पुस्तकात बघून अरे पुस्तकात बघून काही नाही होत ना पाय पटकन घे.
अबे आण इकडे सामान काय 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 आपल्याकडे पटकन सर टोमॅटो आहेत आणि आपले काय टोमॅटो टोमॅटो आहे टोमॅटो बाय बाय ही चित्र मस्त आहे, एकदम लाल भडक दिसतोय, चांगला आहे. हा, म्हणजे याच्यात टोमॅटो असं निश्चित काहीतरी आहे की नाही. टोमॅटो घेऊया आपण. चालेल. मला यार एक समजत नाही, जगातल्या सगळ्या चांगल्या रेसिपी इंग्रजीत काऊन लिहिल्या असते. चांगलं मायापुरी वगैरे आणत जाणं बे हिंदीमध्ये राहतमध्ये. हे वाच बरं चांगलं मस्त पण वाच. तुम्ही वाचा ना. अरे मा इंग्रजीचा चष्मा घर राहिला ना. सर आता सर्वप्रथम काय बी सांग पटकन. प्री हीट द ओव्हन टू 180 डिग्री सेल्सिअस. हो ना यार, इतकी हीट आहे विदर्भात तुला सांगतो. इतका प्रॉब्लेम आहे रे. जनावराला चारा नाही, छावणी आहे पण पाऊस नाही, काही नाही कसं काय करणार आहे. कॅमेरा चालू आहे तिकडं. काय? अहो प्री हीट म्हणजे ओव्हन गरम करायचं आहे. ओन गरम करा. मग ते सांग ना, आपण लगेच करू शकतो. काय करताय? हा? अहो जास्त गरम करायचं आहे. जास्त तर मग याच्यावर ठेवू ना, डबल गरम होईल ना. अरे अहो याच्यावर नाही, म्हणजे विजेने गरम करायचं आहे. वीज लागणार आहे ना विदर्भात वीज नाही. तुला सांगून राहिलो, तू विजेनं कुठून गरम करणार आहे. ते गरम व्हासी म्हटलं पाहिजे, विजेनं हो का सोनं हो. तुला काय करायला लागतं? पुढे काय लिहिलं आहे रे. 80% पॉवर फॉर 2 मिनिट्स. 80% म्हणजे सगळंच जळालं असेल. पुढे बोल कारण बोल फटफट 1 कप ऑनियन. जाओ पाणी घेऊन ये. ऑनियन नाही, ऑनियन. ओनियन कोणी कपात कधीतरी आणला होता का. बेसिक मध्ये जांगाळ बोलता आहे ना तुमच्या. ओनियन कपात आणतं का कोणी. पुढचं सांग पटकन काय आहे. पण कांदा बघितलाच पाहिजे. कांदा पाहिजे आपल्याला. कांदा घ्या तर मंडळी एक वेगळ्या प्रकारची डिश मी तुम्हाला शिकवणार. मागे तिकडे पाहिजे कांदा काय कुठे सापडले काय पडतं इकडे. कांदा काय कांदा नाही दुसरं काय पाय खाली पडतो. आडो जरा. आता मला कांदा मिळालेला आहे. मी कांदा इथे चिरतो आहे. हा कांदा घेत आणि हा कांदा चिरून घे. या दाखवा इकडे. कांदा नाही हे दाखवा. आणि मग म्हणा का TRP नाही आहे कार्यक्रमाचा. काय चालू आहे अरे. वा कसं तरी ऍडजस्ट करतो ना मी दिलेल्या सामानात. तर मंडळी आता आपल्याला कांदा सापडलेला आहे, तर मी ह्या गरम उकळत्या तेलात हा कांदा टाक. तो आवाज तिकडून येऊ दे ना, तोंडाने कशाला काढताय. तो पेटला नाही, त्याच्यात राखेल नाही, तिकडून आवाज इफेक्ट आपल्यालाच देणं पडते ना. पुढचं सांग पटकन काय. सर आता 1 कप फ्रेंच बीन्स. फ्रेंच बीन ह्या स्टोत कशी लागत. फ्रेंच बीन्स. अरे एवढे कठीण पदार्थ आणू नका ना रे तुम्ही. हे सतत ढवळत राहिलं पाहिजे. पुढचं काय सांगत राहणं फटाफट. सतत तुम्ही असं ढवळत राहिलं पाहिजे. ह्या सर हे काय कळत नाही मला. काय कळत नाही काय. हे चिरूट आहे. चिरूट काय तर चिरूट का मोठा याला आकात राहते यार. चिरूटचा पण हे चिरूट म्हणजे एकदम वेगळ्या प्रकारचं चिरूट सर राहते. तंबाखू नाही चिरूट आहे ना ते लिहिलेलं. चिरूट नाही, कॅरट कॅरेट चिरट काय लिहिलं असं. आपण भेदभाव नाही करायचा कोणात. समजायला आपल्याला वाटलं ते टाकायचं आपण. चला पुढे बोल. वाचून आला काय. वाचून आला मस्त. नाही घे ना मग घे ना. येतोय वास चांगला वास येतोय. छान वा. या ठिकाणी इतका मधुर सुगंध सुटलेला आहे तुम्हाला मी काय सांगू. फारच असं गोडी खेळीचं वातावरण या स्टुडिओमध्ये. पुढे काय पुढे सांग काय. सांगतो सर. अजिनोमोटो. आजीनं दिलेलं मोठं मीठ आपण यात टाकणार. आजीनं तर आजीनं मोठं सापडेपर्यंत मला एक गमत सांगतो. एक हत्ती होता आणि एक मुंगी होती. एकदा हत्ती आणि मुंगीचं एकदा प्रेम होतं. मुंगीनं हत्तीला म्हटलं सापडलं का रे. ते बाजूची भिंत बुका. भिंतीचा चुना काढ. मीठ आणि चुना सारखंच राहतं. काय टेन्शन नको. मुंगीनं एकदा हत्तीला म्हटलं सापडलं. तर हा चुना असा आपण पेरला. हे मीठ आजीनं दिलेलं. आजीनं मोठं हे आपण आता असं चिरलेलं पाहिजे. झालं सगळं.
तर मंडळी ही डिश आता आपली रेडी झालेली आहे. ही डिश तुम्ही तुमच्या घरी करू शकता, तुमच्या मित्रमैत्रिणींना खाऊ घालू शकता. तुम्ही स्वतः खायची की नाही खायची हे तुमचं तुम्ही ठरवा. पण आज आपल्या भाग्याने आज आपल्या स्टुडिओमध्ये आपले परम मित्र मिठ्ठू सागर कारंडे ज्युनियर इथं आलेले आहेत. ते स्वतः हे डिश खातील आणि कशी झाली हे सांगतील. हे तर मिठ्ठू सागर कारंडे. लगेच वळूयात परीक्षकांकडे. स्वप्नील सर, हा गेल्या 7 पर्वांमधला वन ऑफ द मोस्ट मेमोरेबल परफॉर्मन्सेस मधला एक आहे असं मला मनापासून वाटतं. ब्लास्ट. मला ह्या दोन्ही चेप्स ना तुतारी द्यायची. सुपर परफॉर्मन्स. कीप इट अप. खूप छान करा असंच. थँक्यू. आणि आता बघूयात की या शेफना किती गुण मिळत आहेत. 11 आणि 11. विदाऊट तिकीट प्रवास करणाऱ्यांना जर टीसीनं पकडलं तर त्यांचं नेहमीचं उत्तर असतो, सर मी तिकीट काढलं होतं पण घरी राहिलं माझं. पण जर एखादी बाई प्रत्येक मिनिटाला सगळंच विसरत असेल तर बघूयात मग टीसीची काय गोष्टी होणार आहे. बड़ी मेहनत से पाई है इसने ये टीसी की नौकरी, लेकिन इसके नाक में दम कर रही है ये छोकरी. टीसी आला टीसी, टीसी आला टीसी, टीसी आला टीसी. चला तिकीट तिकीट तिकीट. एक मालवंडिया. काय काय एक मालवंडिया. मालवण द्या. इथे माल गोळा करायला मी वणवण फिरतोय, तुम्हाला मालवण पाहिजे. काय चाललंय तुमचं? आणि मी काय तुम्हाला कंडक्टर वाटलो का? अहो पण आता तुम्हीच म्हणालात ना तिकीट तिकीट तिकीट. ओ तुम्हाला माझ्यासारखी सवय ना विसरायची. म्हणजे काय कळलं नाही मला. म्हणजे काय ना अहो हल्ली ना मी सगळं विसरते. हो बरं झालं लवकर सांगितलं. चला विसरायच्यात मला तिकीट दाखवा लवकर. तिकीट हा दाखवते. हा. पण कसलं तिकीट? ते काल रात्री आपण मॅटनी शो बघायला गेलो ना त्याचं तिकीट दाखवा. अय्यो. हा काय आहे या? अय्यो. काय आहे या? काल रात्री आपण दोघं मॅटनी शो. बा कुठला पिक्चर बघितला? तो पिक्चर का? रात्री तुमचा बाप गेला होता का ते मॅटनी शो बघायला? आता तुम्हाला मी प्लॅटफॉर्मवर पकडलाय की नाही, मग मला रेल्वेचं तिकीट दाखवा. काय 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 ह्या काय? एक 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 बाई 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 माझा नीट नीट लक्ष द्या. मी टीसी एवढं लक्षात ठेवा. टीसी आठवलं तुम्हाला काही? आठवलं आठवलं बाबा. आठवलं. तुम्हाला तिकीट हवंय आणि तुम्ही टीसी आहात. बरोबर. हे करेक्ट आहे, एकदम करेक्ट आहे. सगळं विसरायच्या आधी ना मला दाखवा तिकीट दाखवा लवकर. मी तिकीट काढलंच नाही. हो का? मी भाजी आणायला गेलो होतो मार्केटमध्ये. थोडक्यात तुमच्याकडे तिकीट नाही ना? आता पावती फाडावी लागेल. पटकन नाव सांगा. काय होतंय? असं कसं कळणार मला तुमचं? बरोबर आहे. पहिल्या भेटीत कसं कळणार ना म्हणा. बॉक्सिंग कसली करताय? माझं नाही तुमचं नाव सांगा पटकन. माझं नाव माझं नाव माझं नाव आता असं तोंडात होतं. मग काय थुकलत की काय कुठे? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. मला सांगा तुम्ही रेल्वेत कुठे बसलेला? ऑफकोर्स सीटवर. अहो तुम्हाला सीटवरच बसावं लागणार. तुम्ही जर टपावर बसलात तर अख्खी ट्रेन रुळा सकट जमिनीत गाडली नाही का जाणार? काय सांगताय तुम्ही? अरे कुठल्या स्टेशनला चढला होता तेवढं फक्त मला सांगा. दादर. कसं शक्य आहे? हे दादर स्टेशनच आहे. तुम्ही दादरलाच चढलात आणि दादरलाच परत उतरलात. नाही हो नीट आठवा. अगं बाई हे काय झालं? हे दादर स्टेशन आहे. दादर आहे दादर आहे. तुम्ही खरं बोलता? मी खरंच सांगतो. अहो पण मी विरारला राहते. विरारला? ते काय चाललंय? काय झालं? असे का चिडताय चिंटूचे बाबा? चिंटूचे बाबा? आता हा चिंटू कोण आहे? नाथ. नाथ? माझे प्राणनाथ. एवढा लांबलाच?
काय? आपला मुलगा हो. मुलगा? आपला मुलगा? बाई, एक साधा तिकीट तुमच्याकडे मागितलं, तुम्ही डायरेक्ट मुलगा माझ्या गळ्यात बांधताय, काय चाललंय? अहो पण तुम्ही आठवा ना. तुम्ही मला आठवायला सांगताय? हे गजबच आहे बाई. तुम्ही आता ना निघा इथून, निघा. हे बघा, तुम्ही आता किती रडलात, कितीही गयावया केलीत ना, तरी तुम्हाला फाशीची शिक्षा होणार म्हणजे होणार. द्या द्या, मला फाशीच द्या, तीच लायकी आहे माझी. आता TC व्यवसाय तो स्वीकारला मी. तुम्हाला फायनली सांगतो, तुम्हाला मी वेगळी ऑफर देतो. मी ना तुम्हाला हवं पाहिजे तेवढे पैसे देतो, पण तुम्ही प्लीज जा इथून, माझा नाच सोडा. अरे काय? पैशाचं नट कोणाला सांगतो रे तू? अण्णा, अण्णा कोण इकडे आहे? तू? तुझ्यासारखे 50 नगरसेवक मी असे विकत घेईन, कळलं ना? थांब, तुला चेकच देते. चेक नका हो, त्यापेक्षा मेंदू चेक करून घ्या कुठेतरी. हा चेक. ओ भाई, अहो चालू रेल्वेचा पास है. ये पास तुम्हारे पास था, मेरे पास काय कोणी सरकवाया का? मेरा जीव खाया इतना वेळ. ओ हळू हो. काय 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 बोल माझे बाळाचे बाबाचं ना आलेला काय झालं माझ्या बच्चा? ना बच्ची काय झाला? मला आठवलं नाही हो. आठवला आहे तर जेन्युइन प्रॉब्लेम आहे. बाई काम करा, तुम्ही ना पर्स मध्ये जरा चेक करा, त्यात काय तुमचं नाव गाव पत्ता आहे का बघा जरा. हा बघा, हा बघा बघा, त्याच्यात नाव मिळालं तुम्हाला घरी सोडून. काय जोकचं पुस्तक आहे? 2 तिकीट मिळाली, 2 तिकीट मिळाली, एवढं काय? पास असताना तिकीट, चालू तिकीट ही आजची आहेत. 2 तिकीट का म्हणून? अय्या, काय झालं? आठवलं? काय आठवलं? अहो मी ना माझ्या नवऱ्याबरोबर कुठेतरी फिरायला चालले होते आणि मी ट्रेन मध्ये बसले होते हा, आणि मी अशी कशी मध्ये उतरले. कालच कोबा केलाय, प्लॅटफॉर्म तुटेल. हा सगळा गोंधळ तुमच्यामुळे झालाय. मी काय केलं? तुम्हीच हा नसता उद्योग केला नसता ना, तर मला सगळं काही आठवलं असतं. माझा नवरा कोण, मला कुठे जायचंय, अरे देवा. आता काय करायचं काय? पण आता काय? हा, माझा नवरा तुम्ही हरव्या ना? हरव्या. हा? हो हो. आता तो सापड्यापर्यंत तुम्हीच माझा नवरा. काय? हो. ए बाबा, ट्रेन चालू कर. पाहूयात तुमचा हा परफॉर्मन्स किती लक्षात राहिलाय परीक्षकांच्या. मैथिली, तुमचं या मंचावर मनापासून स्वागत. जोरदार टाळ्या एकदा मैथिलीसाठी. खूप मजा आली. विकास, फॅन्टॅस्टिक, ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. छोट्या छोट्या जागा, छोट्या छोट्या गमती जमती, त्याच्यात तू नेहमीच प्रत्येक स्किटमध्ये ऍक्टर म्हणून स्वतःचं एक व्हॅल्यू एडिशन करत असतोस आणि त्याच्याने त्या स्किटला खूप मजा आणत असतोस आणि ते याही स्किटमध्ये आम्हाला जाणवलं. तुमच्या पुढच्या संपूर्ण वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. अश्विनी मॅम. मैथिली, तुमचं स्वागत पुबाई पूजा मंचावरती. थँक्यू मॅम. आणि तुम्हाला एक उमदा कलाकार पार्टनर म्हणून मिळालेला आहे आणि तुम्ही स्वतः खूप टॅलेंटेड आहात, त्याच्यामुळे आजचा हा जो झालेलाच आहे तो सुंदरच झाला आणि याच्या पुढचेही तुम्ही खूप गाजवाल सगळे स्किट्स. व्हेरी वेल परफॉर्म. थँक्यू सो मच. थँक्यू. वा, बघूयात मग आता परीक्षक न विसरता किती गुण देतात. 9 गुण आणि अश्विनी मॅम 9 गुण, 18 गुण मिळालेले आहे. होर्डिंगच्या जंगलात मिळेना वाट हो, शुभेच्छांची गर्दी झाली घनदाट हो. आपलाच नाका, आपलाच रस्ता, त्यावर खाईल माणूस किती खस्ता. विठ्ठला, कोणते होर्डिंग फाडू आता, विठ्ठला, कोणते होर्डिंग फाडू आता, विठ्ठला. तुमचा माणूस नाही म्हणून लगेच बंद करायचं का? ठीक आहे. तर मी असं गाणं का म्हणत होतो होर्डिंगवरचं हे सगळ्यांनाच वाटलं असेल. स्वप्नील सर, किती होर्डिंग लावलेत बघा ना कुठे कुठे लोकांनी, आणि कशाचेही लावलेत हो. पूर्वी नाव मिळवण्यासाठी कर्तृत्व लागायचं, आता होर्डिंग लागतात.
पण हे ना लावणारे कार्यकर्ते आहेत ना ते मला भेटायला पाहिजेत. त्या कार्यकर्त्याला मी एकदा जाब विचारणार आहे. कार्यकर्ता तुम्ही असे कार्य करता एकदा सांगा मला प्लीज. चले भाई हे आले चले पटकन गेला हे चल इकडे चल हे लाव इकडे फिरवा फिरव हे बस हे बस हे इकडे समोर फोटो काढ चल हे तू थांब तिकडे फोटो काढ. अरे काय चाललंय काय कोण आहात तुम्ही कसले बॅनर लावताय बाजूला. हा अरे देवा. हे काय नाही होर्डिंग लावायचंय ना. हा कशाचं होल्डिंग लावताय. अरे ते आमचे दादा आहेत ना. हा आमचे दादा मोठे भाऊ तुमचे. घंटा हा नगरसेवक आमचे हा. एरियाचे. हा हा त्यांनी तो 16,000चा मोबाईल घेतलाय. किती 16,000 रुपयाचा. हा. गरिबीतनं वर आले आणि 16,000 रुपयाचा मोबाईल घेतला दादांनी. हा. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायचं असं. अरे 16,000चा मोबाईल घेतला ही काय अभिनंदन करायची गोष्ट का बॅनर लावून. तू नवीन आहे का इकडे. आमच्या दादांनी काय पण केलं ना आयुष्यात हा ते सगळं अभिनंदन करण्यासारखं असतं. म्हणजे सांगतो तुला भाई गावात ज्याचा आहे होल्डिंग ना त्याच लागतो होर्डिंग. हा समजलं तुला. हा तुला माहितीये गेल्या वर्षी आमचे दादा आहेत ना त्यांची मुलगी पास झाली 52%. 10वीला बालवाडीला. हा अरे गरिबीतनं वर आल्यानंतर त्यांना पोरगी झाली. हा 52% पास पण झाली. 52 होल्डिंग लावले दादानी आमच्या गावभर. होय काय. मग असले काय होर्डिंग वगैरे इथे चालणार नाहीत आणि हे तर मुळीच चालणार नाही होर्डिंग तुमचं. चल चल ते होर्डिंग नाही लावायचं नको लाव हे होर्डिंग लाव चल. कुठलं. हे आमचे दादा 4 दिवस बँकॉकला जाऊन आले त्याबद्दल अभिनंदन. तुझा काय बॅनरचा व्यवसाय आहे का रे. नाही भाई नाही नाही नाही. मी कार्यकर्ता आहे पक्षाचा. दादांचा. संत्या. अच्छा संत्या शिंदे. मी तुम्हाला कॉम्प्लिमेंट देऊ काय? मी संतोष जुवेकरची जाम स्टाईल मारता. त्या भाई ए भाई ए काय असतो काय संत्या जुवेकरची स्टाईल आपण नाही मारत. हा तो संत्या जुवेकर आहे ना हा तो आपली स्टाईल मारतो आपल्या कार्यकर्त्यांची. समजलं ना. तुम्हाला सांगतो ताई हे संत्या जुवेकरला जेम्स बॉन्डचा जो रोल मिळाला ना तो पण तो आमच्या कार्यकर्त्यांच्या स्टाईलनी करणार. अशी गण नाही धरणार अशी धरणार. होऊ द्या खर्च माय नेम इज जेम्स बॉन्ड. तुला सांगतो संत्या जुवेकरला आपण त्याच्या कार्यकर्त्याच्या इमेज मधून बाहेर पडताना लय त्रास होणार. जबान आहे आपले लिहून घे. अरे त्याचं तो बघून घेईल तुझं तू पहा ना. अरे भाई अनुभवाने सांगतो तुला. कसल्या. ताई आपण कार्यकर्ता हार्डकोर आहे एकदम 1 नंबर कार्यकर्ता दादांचा. जिकडे जाईल तिकडे आपल्याला जय हो बोलाच लागतो. अरे हनीमूनला चाललो लग्नानंतर. हनीमूनला चाललो होतो गावात पहिला होर्डिंग काय संत्या चालला हनीमूनला. हनीमूनचा खर्च दादांकडून. दुसरं होर्डिंग महाबळेश्वरला लॉजिंगचा खर्च आमचे तालुका प्रमुख दादांकडून. असतो काय भाई 4 दिवस टच नाही करून दिला आपल्याला. मग ते विरोधी पक्षासारखी काच 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 चालू तिची आणि मग नंतर बसली आरामात सत्ताधारी पक्षासारखी मजा बघत. अरे मग युती झाली की नाही. काय विचारतो काय कार्यकर्त्याची बायको आहे नेली धाब्यावर घातली जेवायला केली मांडवली. अरे जाम जाम तुम्हाला काम लागतं ना. मला कधी कधी दया येते हो तुमची. किती काम करतो तुम्ही. साहेबांच्या सतत मागे पुढे राहायचं. साहेबांच्या नाकावरची माशी उडत नसते तरी काय म्हणायचं हे पहा आमचं प्रसन्न व्यक्तिमत्व आमचे साहेब. त्यांचा भाऊ असतो नोकरासारखा त्याला काय म्हणायचं छोटे मालक एक झलक. काय 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 बोलावं. किती किती करता. पण तुला काय सांगू सगळं देशासाठी करायला लागतं. काय कशासाठी. देशासाठी करायला लागतं दादा. अरे याच्यात कुठली आली देशभक्ती. अरे देशाला चांगला नेता मिळावा म्हणून. मग दादा तुम्हाला सांगतो ताई आपल्याकडे काही माणसं आहेत ना त्यांना लीडर बनायची लय इच्छा आहे. खूप इच्छा आहे त्यांना. नगरसेवक बनायची लायकी नाही यांची. नगरसेवक बनायची लायकी नाही. लोकसभेला उभे राहतात मग आणि मग काय होतं पडतात. डिपॉझिट कायमचं जप्त बसतात घरी. मेन काय भाई तर ही अशी घाण आम्ही साफ करतो पॉलिटिक्स मधली म्हणून आम्ही कार्यकर्ते हार्डकोर. अरे पण अशी ही सगळी देशभक्ती करत असताना तुम्हाला स्वतःला नाही वाटत का की आपण सुद्धा लीडर व्हावं. तुला प्रियंका चोप्रा आवडते का. हा ती तर सगळ्यांनाच आवडते. तर मला पण आवडते म्हणून मी काय शाहरुख खान व्हायचा प्रयत्न करू काय. खबड बघ तुझं. काय आपल्याला जे जमतं ते करावं. काय करायचं त्या हिरोईनचा बॉय व्हायचं नंतर ड्रायव्हर व्हायचं. मजा काय. शाहरुख खान पेक्षा आपल्याला जास्त सहवास मिळतो ना तिचा. काय ताई. अरे पण आयुष्यभर ती तुला नोकराच्याच नजरेनं पाहणार ना. मग बघू दे ना
आपण तिच्याकडे कुठल्या दृष्टीने बघतो हे महत्वाचं आहे. आपला स्वार्थ. अरे पण कार्यकर्त्याचा कसा आला ह्याच्यात स्वार्थ? मला एक सांग आपल्या आयुष्यातल्या तीन महत्वाच्या गोष्टी, 3 मूलभूत गरजा काय आहेत सांगा? अन्न, वस्त्र, निवारा. घंटा. हे काय नवीन? हे काय नाही. आपल्या 3 मूलभूत गरजा काय आहेत? बंगला, 4-5 गाड्या आणि बँक बॅलन्स, पैसा. या मूलभूत गरजा झाल्यात का आता तुमच्या? आपल्या मूलभूत गरजा. वा. कशाला मग लोकांच्या पाया पडत फिरायचे, घोषणा द्यायच्या, निवडणूक लढवायची, पैसा खर्च करायचा. म्हणून सांगतो, हे आमदार खासदार बनण्यात काही सुख नाही रे, कार्यकर्ता बनण्यात सुख आहे. आपल्याला एकच मालक असतो, त्यांना 10 नवरे असतात. कधी सीएम जवळ जा, त्याच्या पाया पड, कधी गृहमंत्र्याची कर. आपल्याला नाही जमत. पण तू आयुष्यभर कार्यकर्ता म्हणूनच राहणार? हा, काय प्रॉब्लेम आहे? बेस्ट आहे, एकदम मस्त चाललंय आपलं. हे बघ, CID CBIची चौकशी नाही, किती पण माल गोळा कर, मीडिया मागे लागत नाही, किती पण सोनं घाल अंगावर, लोकांच्या नजरेत येत नाही, आहे का नाही? पण हीच शान त्या आमदार खासदारांना नाही करता येत. आता सांगा, सुखी कोण? आम्ही किती? नाही, मला आता खरंच कळू लागलं की त्यांच्यापेक्षा तुम्हीच जास्त सुखी आहात. मला आधीच कळलं होतं. एक दिवस उठलो, आमच्या एरियातला नगरसेवकाचे पाय धरले, आज बघा कुठे आहे. मागे वळून बघितलं नाही अजिबात. हे बघ, एक्झाम, दुसऱ्या बंगल्याचं काम चालू आहे, ये वास्तुशांती. हा, चल. ए भाई, दुसरा घे ना पोस्टर. चले त्या पिंजऱ्यावर लाव. हे फुबाई फुच्या इथे लावतात, वर लावून टाक इथे. स्वप्नील सर, आता मला खरंच कळलं याला भेटून की माणसाला डोकं असावं, पण ते कुठं टेकवायचं ह्याच्यासाठी एक वेगळं डोकं असावं. वा 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 वा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संतोष जुवेकर यांच्यासाठी. तुमचे आमदार खासदार जितक्या पटकन पक्ष बदलत नसतील तेवढ्या पटकन तुम्ही कपडे बदलून आलात. काय बात आहे. पक्ष बदलण्यापेक्षा कपडे बदलले बरं. बघूयात आपली ही आगळीवेगळी पोपटपंची कशी वाटली आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर, कार्यकर्त्यांचं आयुष्य आणि हे होर्डिंगचा त्रास जो आपल्या सगळ्यांनाच होतोय त्याच्यावर आज तुम्ही या पोपटपंचीमध्ये भाष्य केलं, खूप आवडलं. संतोष, मला असं वाटतं की या अनुषंगाने तुझा एक सिनेमा पण येतो ना आता? हा, म्हणजे साधारण, पण या अनुषंगाने नाही, पण एक लवकरच चांगला सिनेमा येतोय. म्हणजे मी चांगलं म्हणतोय, तुम्ही नक्कीच चांगलं म्हणाल. तेंडुलकर आउट. बर, कधी रिलीज होतोय तो? या 15 नोव्हेंबरला रिलीज होतोय. ओके. आणि मी सगळ्यांना विनंती करेन की प्लीज हा चित्रपट बघा आणि तो थिएटरमध्येच बघा. मला एक गोष्ट विचारायची की तुम्ही सचिन तेंडुलकरच्या का मागे लागला? सगळ्या देशानं त्याला डोक्यावरती घेतलंय सध्या. नक्कीच आम्ही त्या सचिन तेंडुलकरला डोक्यावरच घेतोय, अख्खं जग घेत आहे. आणि त्या सचिन तेंडुलकरला नक्कीच आमचा मानाचा मुजरा आहेच आणि हॅट्स ऑफ नक्कीच सलाम आहेच. पण तो हा तेंडुलकर नाहीये. आमच्या सिनेमातला तेंडुलकर हा वेगळा आहे, आणि तो कसा वेगळा आहे, तो काय वेगळा आहे, आणि तो नेमका कसा आहे ते तुम्ही सिनेमातच बघा. हो, तेंडुलकर आउट या सिनेमासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. प्रत्येक बाईला असं वाटत असतं की आपल्या नवऱ्यामध्ये एखादा हिरो असावा, पण एखाद्या नवऱ्यामध्ये जर अनेक हिरो दडलेले असले तर मग बायकोचा नक्कीच विलन होतो. बघूयात का ते. कुछ आवाजें हमें मजा देती है, लेकिन कुछ नाक में दम भर देती है. या नवरा बायकोचं काही बोलणं होईना, आयुष्यात कधी त्याचं ट्युनिंग जमेना. स्वतःच्या आवाजात नवरा काही बोलेना, काय करावं हे त्याच्या बायकोला कळेना. काही कळेना, काही कळेना, काही सुचेना, काही कळेना. आधीच एक तर कामवाली मिळत नाहीये, मी हैराण झाले, आणि त्यात हा मिमिक्री करणारा. कंटाळा आला हो, कंटाळा आला. खरंच सांगते मी, मला ना काही कळत नाही ह्याच्यात ना, कधी कोण काय शिरतं काही कळतच नाही. कम्युनिकेशनच होत नाही आमच्यात. आता गुरुदात या खाली या. अगं बाई, हिरो चुकला वाटतं. हे निल्या, आज वार काय आहे? शुक्रवार. शुक्रवार म्हणजे जुम्मा. जुम्मा 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 जुम्मा. जुम्मा जुम्मा दे दे, जुम्मा जुम्मा दे दे जुम्मा. जुम्मे के दिन किया जुम्मे का वादा, जुम्मे को तोड़ दिया जुम्मे का वादा. लो आ गया फिर जुम्मा 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 दे दे, जुम्मा जुम्मा दे दे जुम्मा.
आणि हे बघा, आज मी तुमच्याशी ते बोलूनच राहणार आहे. ठीक आहे, तुला बोलायचं आहे तर मग पाठीला पाठ लाव. काय? पाठीला पाठ लाव. जोपर्यंत एक बाई बोलेल तोपर्यंत एक पुरुष ऐकेल. जेव्हा एक बायको बोलायला लागेल तेव्हा एक नवरा ऐकेल. बोल, कोण आहेस तू? तुमची बायको. सही जवाब. बोल जया. जया. जया, गोष्टी बोलायला तू इथे आलीस त्या बोल. जया, अंगी मोठेपणा तिया अभिषेक कठीण. काय? सॉरी. तुमच्या बरोबर संसार करून ना मी कंटाळलीये. मुलांचं करायचं. तिसरं मूल हवंय तुला आता? अगं आधीच 2 मुलं झाली, तिसरं मूल कसं परवडणार आहे? त्यात बच्चन साहेब काय म्हणतात? काय? 2 बुंदीचे लाडू एक. 2 बुंदीचे लाडू? है 2 बूंद जिंदगी के. तू बघ किती वाजवतोय. तो पोलिओ डोस बद्दल बोलतोय. पोलिओ डोस बद्दल बोलतोय. स्टॅच्यू. आज खुश तो बहुत हो गए तुम, क्योंकि तुम्हारे पास बजाने के लिए वहाँ टोल है और मैं यहाँ टोल भर भर के आता हूँ. अरे डोंबिवलीवर इथपर्यंत यायला 4 टोल लागतात माहिती आहे. 150 रुपये 1 साइड खर्च आहे मला. तुषार स्किटच्या बाहेर जातोयस. स्वप्निल जी, खुश तो बहुत हो गए तुम, क्योंकि तुम्हें कांदिवली से आना पड़ता है. तो स्वप्निल जी, कभी आइए हमारे डोंबिवली में, कुछ वक्त साथ गुजारेंगे, क्योंकि वहाँ खुशबू है कचरा पट्टी की. स्किटच्या बाहेर जातोय म्हणून. मूल मुद्दा काय होता? मूळ मुद्दा काय आहे? मला मुलांचा कंटाळा आला. एक बाई ठेवा. ए सागर गोटा. सेनोरिटा. या साईज मध्ये ती बसत नाही, त्यामुळे सागर गोटा. ए सागर गोटा, हम प्यार करते हैं तो बस एक बार. हम शादी भी करते हैं तो बस एक बार. लेकिन हम लफड़े तो कर सकते हैं बार बार. बाई ठेवूया आपण. हा, बाई ठेवूया, काहीच प्रॉब्लेम नाही. अरे प्रॉब्लेम नाही. त्याच्यानं आता काय चाललंय तुझं हे? तुमचं काय चाललंय? बाई ठेवूया काय? बाई ठेवूया कामाला. मला कामवाली पाहिजे. घरकामासाठी अगं परवडणार आहे का? मी एक साधा मिमिक्री आर्टिस्ट आहे ग. माझं पेमेंट नाही तितकं. ते मला काही सांगायचं नाही. माझा हट्ट असं समजा. असाच हट्ट करून तू एकदा ड्रायव्हर ठेवून घेतला होतास आपल्या 2 व्हीलरला. मला काय माहित नाही. मला पाहिजे. मला कामवाली पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे, इतका जर तुझा हट्ट असेल तर बोलवून घे तुझ्या आईला. माझी आई कामवाली? अगं नाही, म्हणजे ती तुला समजावेल ना. दोघांच्या संसारात कशाला हवी कामवाली? ती काय मला समजावणार? तिनेच एक गडी ठेवलाय. म्हणजे काय? तुझ्या बाबांना मी ओळखत नाही की काय? माझे बाबा गडी? नाही नाही, अगं तुझ्या बाबांनी तुझ्या आईसाठी घरकामाला एक गडी ठेवलाय ना. बघा, त्यांना कळतं पण तुम्हाला कळत नाही. असे कितीचे पैसे खर्च होणार आहेत? अरे पण ते कितीचे पैसे कुठून आणायचे आम्ही? चोऱ्या मारा करा, दरोडा घाला, किडनॅपिंग करा, पण मला पैसे आणा. किडनॅपिंग करू? हो, करतो. तुमचा ताब्या आमच्या राजूत आहे. तुमचा राजू आमच्या बाजूचा राजू आजूला दादीचा आजी. नाही जमत ना हे? नाही जमत आहे ना? लायकी नाही हो तुमची. लायकी भाजी बी का भाजी? हे कसं सोपं काम आहे. भाजी मेथीची, सुप्रिया माझ्या प्रीतीची. अश्विनी फ्लॉवर घे, फ्लॉवर घे. आता परत जर एका जरी हिरोची मिमिक्री केलीत ना तर डोकं फोडून टाकेन.
नमः शिवाय. वा. ओम नमः शिवाय. ओम 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 शामो शाशा गमगो. आईचा घो. काय आहे? अमरीशपुरी. कुठे? मी काढतोय आवाज. कोणाचा? अमरीशपुरी. सोन्या माझ्या बाळा. कुंडुल्या. हो. अमरीशपुरीचा आवाज नाही समजले तुला? नाही काढायचा तो परत. हा? परत नाही काढायचा. हा? पण एक ट्राय. अमरीशपुरीचा आवाज काढतोय. सुनील शेट्टी जमला तरी बारा. ओके. हाड. अरे वेळ हाड. बसला बसला. हे काय आहे? अरे वेळ काढत होता सोन्याल चाटेचा आवाज. कोण? सोन्याल चाटे. सुनील शेट्टी नाही रे, सुनील तावडे वाटतोय. नाही काढायचा आवाज. जया आवाज काढण्यामुळे असं रस्त्यावर आलोय आपण. आता ते काही नाही, मलाच काहीतरी केलं पाहिजे. मीच आता संसारासाठी हातभार म्हणून नोकरी करते. हा तुझा प्लॅन आहे. तुला नोकरी लागली कुठेतरी, तिथे तू जाणार आहेस. कुठे जाणार आहेस? हा कोण आहे? ऋतिक. पुढे आता तुम्ही तुमच्याच आवाजात बोलायचं माझ्याशी. आणि मी जॉब करणार हे कन्फर्म. मूळ मुद्दा बघायला घालू नको. कुठे जाणार आहेस नोकरीला? किती पैसे मिळणार आहेत तुला? कुठेही जाईन, कुठेही नोकरी करेन. 1000-1200 रुपये कमवेन. तेवढीच संसाराला मदत होईल. मी देतो तुला नोकरी 2000 रुपयाची. तुम्ही मला नोकरी देणार? मी देतो. हो? कुठे? आपल्याच घरात. आणि काम काय करायचं? कामवालीचं. कारण तेनु काम तेनु थाय. तुझ्या करेल तर पस्तावताय. वा, बघूयात हा तुमचा आगळा वेगळा नकलाकार कसा वाटला आपल्या परीक्षकांना. एक वेगळा काहीतरी एक ऍक्ट बघायला मिळाला. गुड केमिस्ट्री, गुड एनर्जी. थँक्यू सो मच. स्वप्नील सर. ऑल इन ऑल मला असं वाटतं की खूप एंटरटेनिंग ऍक्ट. आणि खरं तर तू भाऊच्या ऐवजी आज इकडे आलायस आणि ही जागा भरणं फार कठीण आहे. पण तू भाऊच्या ऐवजी इथे आल्यामुळे आम्हाला भाऊंची कमी नाही वाटली. तू त्याच दर्जाचा परफॉर्मन्स दिलास, वा. त्याबद्दल तुझं मनपूर्वक अभिनंदन. सुप्रिया, फॅन्टॅस्टिक जॉब. गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. वा, बघूयात किती टोल वसुली करताय तुम्ही. अश्विन मॅम किती टोल? 9.5. 18.5 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. हो, आणि आता पाहूयात की कोण आहे आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी. थांब जरा. काय तुझं मध्ये अरे काय तो हो? दिसला का रे बाबा तेंडुलकर? मला तेवढंच काम नाहीये, मला बरीच कामं करायची असतात अधिकृतीचं. परफॉर्मर ऑफ द डे द्यायचं आहे अजून आम्हाला. तो तुला भेटला ना तर हा. त्याला सांग काय? त्याचा पण परफॉर्मन्स ऑफ द डे आता भरत आलाय. 15 नोव्हेंबरला महाराष्ट्रभरात त्याचा गेम वाजवतो की नाही बघ. बरं. हा? ओके. आणि तो दिसला हा. मला फोन करून कळवा. हो, लगेच. काय लगेच? फोन नंबर लक्षात आहे ना माझा? आहे ना तो पहिला तुझाच गेम आधी वाजवला पाहिजे. कोण माणूस? तुषार, तू बोलला ना एवढी माणसं आणली तू वाजवायला आज म्हणून. जाऊ देत, मरू देत. आपण कार्यक्रमाचा आता शेवट करूयात. बघूयात कोण आहे परफॉर्मर ऑफ द डे जोडी. ही जोडी जाहीर करण्यासाठी मी दोनही परीक्षकांना मंचावरती आमंत्रित करतो. परफॉर्मर ऑफ द डे जोडी आहे वाह वाह वाह. येस कुशल. भारत आणि सागरला घेऊन ये इकडे. कॉमेडीचा हात स्वाद घेऊन आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. बघायला विसरू नका सेंटर फ्रूट 4x4 टोल फ्री कॉमेडी पॉवर्ड बाय फेम टर्मरिक हर्बल ब्लीच.